हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 4th लेसन जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमधील प्रॅक्टिस सेट 4.2 मधील क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर. आपल्याला 4.1 सेंटीमीटर रेडियसचं एक सर्कल काढून घ्यायचं आहे. कन्स्ट्रक्ट टँजंट्स टू द सर्कल फ्रॉम अ पॉईंट ॲट अ डिस्टन्स 7.3 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. आपल्याला सर्कलच्या सेंटरपासून 7.3 सेंटीमीटर डिस्टन्सवरती एक पॉईंट घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटमधून सर्कलला टँजंट्स काढायचे आहेत. आता हा जो आपल्याला पॉईंट मिळेल तो कुठे मिळणार आहे? सर्कलच्या बाहेर मिळणार आहे. पहा, कन्स्ट्रक्ट करू आपण फिगर. प्रथम काय करू आपण? 4.1 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेऊ कंपासमध्ये आणि सर्कल काढून घेऊ. आपण स्केलच्या सहाय्यानं 4.1 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स कंपासमध्ये घेऊ. पहा, आपण कंपासमध्ये 4.1 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेतलेलं आहे. आता आपण सर्कल काढून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला सर्कल काढून घ्यायचं आहे. आता आपण सर्कलच्या सेंटरला ओ हे नाव देऊ. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे? सर्कल पासून 7.3 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे. सेंटरपासून आपण काय करू? 7.3 सेंटीमीटरवरती एक पॉईंट घेऊ. आपण हा पॉईंट घेतलेला आहे, याला आपण पी हे नाव देऊ. आता हे दोन्ही पॉईंट्स आपण जोडून घेऊ. हा आपल्याला ओपी हा सेगमेंट मिळाला. आता हा ओपी सेगमेंटचा आपण काय करू? परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घेऊ. म्हणजे आपल्याला काय, सर्कलवरचे दोन पॉईंट्स मिळतील ज्यातून आपण सर्कलला टँजंट्स काढू. आता ओ या पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून आपण काय करायचं? निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं. आता पी या पॉईंटवर कंपास ठेवून वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक आर्क मारून घ्यायचा. आता ओ या पॉईंटवर कंपास ठेवून वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक असे दोन आर्क मारून घ्यायचे. आता हे जे आपल्याला दोन पॉईंट्स मिळालेले आहेत, या दोन पॉईंट्समधून आपण लाईन काढून घेऊ. आता ह्या लाईनला आपण एल हे नाव देऊ आणि हा जो आपल्याला पॉईंट मिळालेला आहे या पॉईंटला आपण एम हे नाव देऊ. आता आपण काय करायचं? कंपासमध्ये ओ एम एवढं डिस्टन्स घ्यायचं, एमवर कंपास ठेवायचा आणि आपण अशा प्रकारे दोन आर्क मारून घ्यायचे. सर्कलवरती दोन आर्क मारून घ्यायचे. आता हे जर तुम्ही असे हाफ सर्कल काढला तरीही चालतंय किंवा अशा प्रकारे पूर्ण सर्कल काढले तरी चालेल. आता आपल्याला इथे दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाले. हा एक पॉईंट मिळाला आणि हा एक पॉईंट मिळाला. या दोन पॉईंटमधून, या पी या पॉईंटमधून आपण काय करायचं? सर्कलला टँजंट्स काढायचे आहेत. तर या दोन पॉईंट्सना आपण क्यू आणि आर नाव देऊ. आता या क्यू पॉईंटमधून काय काढून घ्यायचं? टँजंट काढून घ्यायचं आपल्याला. पी पासून क्यू या पॉईंटमधून टँजंट काढायचं आणि पी पासून आर या पॉईंटमधून सर्कलला टँजंट काढून घ्यायचं. अशा प्रकारे आपल्याला दोन टँजंट्स मिळालेले आहेत. रे पी क्यू आणि रे पी आर हे काय आहेत? सर्कलचे दोन टँजंट्स आहेत. अशा प्रकारे आपल्याला ही फिगर कन्स्ट्रक्ट करायची होती. खाली लिहू आपण रे पी क्यू अँड रे पी आर are the required tangents. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.